जय श्रीराम. नमस्कार बालदोस्तांनो. आपल्या आजीच्या गोष्टी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मागच्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं की त्यांना जटायू भेटला. आता आपण त्याच्या पुढचं ऐकूया. आज एक गोष्ट मी तुम्हाला इथे क्लिअर करते की मी कुठचाही दावा करत नाही, हे ह्या पुराणातलं आहे त्या पुराणातलं आहे हे काही सांगत नाही. मला माझ्या आईने सांगितलेल्या, आजीने सांगितलेल्या किंवा काही कथा कीर्तनात ऐकलेल्या गोष्टी तुम्हाला सांगते. हं. तर असे रामचंद्र पुढे जात राहिले आणि त्यांना जाताना वाटेत एक एक जण भेटत गेला. हनुमंत, जांबुवंत, नील, ग्रीव, सुग्रीव, वाली, त्याच्यानंतर अंगद वगैरे अशी बरेच माणसं, बरेच जण त्यांना भेटले आणि मग त्या सगळ्यांना घेऊन प्रभू पुढे पुढे जात राहिले सीतामातांचा शोध घेत घेत. आणि असं करता करता ते रामेश्वरमला आले. रामेश्वरमचा समुद्र त्यांना लंकेला जायला योग्य वाटला. तिकडचा समुद्र जरा शांत होता म्हणून त्यांनी विचार केला की आपण इकडनं लंकेला जाऊया. ह्या समुद्रातून पण जायचं तर कसं जायचं? तर तिथे आता आपल्याला पूल बांधायला हवा, कारण त्यांची सेना म्हणजे कुठची सेना? वानर सेना. ते जाणार कसे? तेव्हा काय एवढ्या आपल्याकडे आता जशा बोटी-बिटी आहेत तशा नव्हत्या. मग त्या लोकांनी ठरवलं की आपण इथे ह्या समुद्रावर आता पूल बांधूया. त्याला सेतू म्हणतात. पूल म्हणजे सेतू. तर सगळेजण एक एक दगड आणायला लागले आणि त्या पाण्यात टाकायला लागले आणि त्या पाण्यात टाकताना काय केलं त्यांनी, त्या दगडांवर राम, राम, राम असं लिहित होते आणि ते दगड पाण्यात टाकत होते. आपल्या रामनामाची ताकद एवढी आहे की त्या दगडांवर, ज्या दगडांवर रामनाम लिहिलं होतं, ते मोठे मोठे दगडसुद्धा त्या समुद्राच्या पाण्यात तरंगत होते. तुम्ही मुद्दाम करून बघा. एखादा खडा घेऊन पाण्यात टाकून बघा, तो तरंगतो का? नाही तरंगत. पाण्यात तो खडासुद्धा पाण्यात बुडतो. मग हे मोठे मोठे दगड कसे तरंगले? हां, तर ही आपल्या प्रभू रामरायांच्या नावाची शक्ती आहे. रामराय बघत होते की हे सगळेजण कामं करतायत. तर प्रभूंना असं वाटलं की सगळेजण कामं करतायत तर आपणही काम करायला पाहिजे. हं. आणि अजून एक गोष्ट सांगते त्याच्या आधी तुम्हाला. तिथे एक खार होती. त्या खारीने बघितलं की सगळेजण काम करतायत. तिला वाटलं आपणही प्रभूंचं काम करावं. तर म्हणून ती प्रभूंकडे आली आणि प्रभूंची तिने आज्ञा घेतली की मी काम केलं तर चालेल का? ते बोलले, "चालेल, कर ना." आता खार ती केवढीशी छोटी, पण तिला पण प्रभूंची आज्ञा मिळाली. ती धावत-धावत डोंगरात जाते. तिथे कुठे बघते, ओला चिखल असेल तो घेऊन येते आणि तो चिखल त्या 2 दगडांच्या मध्ये असा लावते आणि तो जॉइन करते. आपण कसं सिमेंट लावून विटा, दगड एकत्र करतो ना, तसं ती चिखलमध्ये भरते आणि तो ब्रिज मजबूत व्हायला मदत करते. आणि असं करत असताना काय होतं, तिचा मध्येच पाय घसरतो आणि ती पटकन समुद्रात पडते, पडायला अशी जाते. आता ती समुद्रात पडणार, तर प्रभू रामचंद्र तिथे असतातच. ते पटकन तिला झेलतात. त्यांना अगदी खूप वाईट वाटतं आणि तिच्याबद्दल प्रेमही वाटतं, की एवढीशी खार, पण ती सुद्धा मला मदत करते. म्हणून ते प्रेमाने तिच्या पाठीवरून असा हात फिरवतात. तर त्यावेळेला ती खार त्यांच्याकडनं एक वर मागून घेते, की "प्रभू, तुम्ही जी ही बोटं माझ्या पाठीवरून प्रेमाने फिरवली ना, ती अशीच माझ्या पाठीवर राहू देत. त्याचे निशाणी येऊ देत माझ्या पुढच्या पिढ्यांपर्यंत, की ही प्रभू रामरायांची 3 बोटं आहेत म्हणून. म्हणून तुम्ही अजूनही बघा, कधी खार बघितलीत तर, ज्याला इंग्लिशमध्ये स्क्विरल म्हणतात. त्या प्राण्याला इंग्लिशमध्ये स्क्विरल म्हणतात. बघा तो प्राणी कधीतरी. त्याच्या पाठीवर असे 3 पट्टे असतात. तर असं म्हणतात ते 3 पट्टे म्हणजे प्रभू रामरायांची ती 3 बोटं आहेत. तिने वर मागून घेतला, ही बोटं माझ्या पाठीवर अशीच राहू देत. मला ती निशाणी म्हणून पाहिजेत आणि म्हणून ती बोटं अजूनही खारीच्या पाठीवर आपल्याला दिसतात. तर असं सगळं हे काम चाललं होतं. तिथे मारुतीराया पण होते. तर काय झालं माहिती आहे? तर हे बघतायत रामचंद्र असे बसून सगळेजण काम करतायत. तर त्यांना असं वाटलं, "अरे सगळेच जण काम करतायत, आपणच नुसते बसून राहिलो. आपणही मदत करायला पाहिजे." तर म्हणून काय केलं प्रभूंनी, तिथे एक मोठा दगड होता तो घेतला आणि पाण्यात टाकला. तसं काय झालं, डुम, तो दगड गेला खाली, बुडून गेला. ते प्रभू कावरे-बावरे झाले. "अरे! सगळ्यांनी दगड टाकले, ते तरंगले आणि मीच टाकलेला दगड खाली बुडाला? उ आपली लाज गेली की काय?" असं जरा प्रभूंना झालं. म्हणून कावरे-बावरे होऊन आजूबाजूला बघतात तर होतच. तिथे हनुमंत आपला असा हसत.
तर बघितलं हनुमंत बोलतो, "तो खाली गेला तेव्हा मी वर इथेच होतो." अशी मजा येते. तर प्रभू त्यालाच विचारतात, "असं कसं झालं? तुम्ही टाकलेले दगड तरंगतायत आणि मी टाकलेला दगड तरंगला नाही, तो बुडाला. असं कसं झालं?" तेव्हा हनुमंत सांगतात त्यांना, "प्रभू, तुम्ही ज्याला सोडून दिला तो कसा तरंगणार? ज्याला रामाचा वरद हस्त आहे, ज्याला रामाची साथ आहे, तो तरंगतो." आपल्या जीवनात सुद्धा असं आहे, आपल्याला देवाचा आशीर्वाद, देवाच्या आशीर्वादाची गरज आहे. देव जर आपल्या साथ असेल, तर हा भवसागर आपण तरून जाऊ शकतो. पण ज्याला देवाचा आशीर्वाद नाही, साथ नाही, ती लोकं रसातळाला जातात. तर त्याच्यावर नाव नव्हतं लिहिलेलं. आम्ही प्रभू श्रीराम, श्रीराम, राम असं लिहून मग ते दगड पाण्यात सोडतोय. त्याला तुमचा साथ आहे, त्या दगडांना तुमची साथ आहे, म्हणून ते दगड तरंगले. पण ज्याला तुमची साथ नाही, ज्याला तुम्हीच सोडून दिलात, देवाने ज्याला सोडून दिला, तो कसा काय तरंगेल? प्रभुराम ठीक आहे म्हणतात. तर इथे मी तुम्हाला हनुमंताची अजून एक गोष्ट सांगते. आता हे लोकं पूल बांधतच होते, पण तो पूल बांधायला किती वेळ लागेल सांगा बरं? आणि प्रभू रामचंद्रांना कन्फर्म माहिती तर हवीच होती ना. आता इथपर्यंत ते आले, पण समुद्रात काय त्यांना सीतामातेची निशाणी वगैरे दिसणार? तर आपली सीता नक्की पलीकडे आहे की नाही हे कळायला पाहिजे. आता हा पूल किती दिवस लागेल बांधायला? तर आता काय करायचं, काय करायचं? हा प्रश्न झाला होता की तिथे कोण जाणार? एवढ्या लांब कोण उडी मारणार आणि जाणार? तर हा हनुमंत होताच तिथे. तुम्हाला सांगितलं बसला होता. पण तो पण हेच विचार करत होता, की मी एवढ्या लांब कशी उडी मारू? एवढी कशी उडी मारू मी? इथे एक तुम्हाला हनुमंताची गोष्ट सांगते. आपल्या हनुमंताला एक शाप होता. तो लहान होता ना, तेव्हा खूप नॉटी होता, खूप नॉटी. तुम्ही कसे खट्याळपणा करता, तसा तो पण इथे उडी मार, तिथे उडी मार, ह्याला हात लाव, त्याला हात लाव, असं करायचा. तर एका ऋषींनी त्याला शाप दिला होता, की "हे तुझ्या ना एवढ्या उड्या मारतोस ना, थांब, तुझ्या उड्याच कमी करतो. तू आता जास्त उडीच मारू शकणार नाही." त्याच्यामुळे मारुती रायाच्या उड्यांना पण लिमिट आलं होतं. मारुती राय पण थोडे प्रमाणातच उडी मारायला लागले होते आणि त्यांनी त्या ऋषींनी मारुतीरायांना उशाप दिला होता, की ज्यावेळेला प्रभू रामचंद्रांची आणि तुझी भेट होईल आणि त्यांना जेव्हा तुझ्या मदतीची गरज लागेल, तेव्हा तुला कोणीतरी तुझ्या शक्तीची आठवण करून देईल आणि तेव्हा तू अशा ज्या आता उंच, उंच उड्या मारतोस ना, तशा उड्या मारू शकशील. बाळांनो, तुम्हाला आठवतंय का? मागच्या वेळेला मी तुम्हाला मारुतीरायाची गोष्ट सांगितली. तो जन्माला आला, तेव्हा त्यांनी केवढी मोठी उडी मारली. तो सूर्यच खायला गेला. त्याला वाटलं होतं सूर्य हा एक फळ आहे, हे एक फळ आहे, ॲपल आहे ते, सफरचंद आहे, म्हणून तो खायला गेला होता. कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे. ते केवढे उड्डाणं घेतो तो आणि आता म्हणतो मला येत नाही, उडी मारता येत नाही, एवढी उडी कशी मारू? तर तेव्हा त्याला तो जो उत्शाप होता, की प्रभू रामरायांची तुझ्याशी जेव्हा भेट होईल, तेव्हा तुला कोणीतरी आठवण करून देईल, की हनुमंता तू एवढी उडी मारू शकतोस. त्यावेळेला तुला परत उड्या मारता येतील. तर तेव्हा जांबुवंत त्याला आठवण करून देतात, की "हे हनुमंता तू एवढी उडी मारू शकतोस. तू हा एवढा समुद्र उल्लंघू शकतोस. तुझ्यात तेवढी ताकद आहे. तू मार उडी आणि जा तिकडे लंकेला." तेव्हा त्याला आठवतं, की "अरे हां, आपण खरंच ताकदवान आहोत." आणि मग तो उड्डाण करून लंकेला जातो. म्हणजे ह्यांचं हे जे काम चालू असतं सेतू बांधण्याचं, सेतू म्हणजे पूल. रामेश्वराहून पलीकडे लंकेत जायला ह्यांचं सेतू बांधण्याचं जे काम चालू असतं ते बांधून होईस्तोवर आपला हनुमंत उड्डाण करून लंकेला गेला होता. ती गोष्ट मी तुम्हाला पुढच्या भागात सांगेन. आज आपण इथेच थांबूया, की मारुतीचा उश्चाप तिथे उपयोगी पडला. मारुतीला आठवण आली, की आपण एवढी मोठी उडी मारू शकतो. तर आतापर्यंत ज्या गोष्टी ऐकल्या त्या जय श्रीराम. पुढची गोष्ट पुढच्या कथात.